नाशिक ते सोलापूर 374 किलोमीटरचा महामार्ग होणार आहे। 6 पदरी महामार्गाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला। या महामार्गामुळे 31 तासांचा प्रवास 17 तासांमध्येच पूर्ण होणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक ते सोलापूर 374 किलोमीटरचा महामार्ग होणार आहे। 6 पदरी महामार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। 2 ते 3 दिवसात नाराज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचं अहिर यांनी म्हटलं। मुंबई वाचवण्याच्या लढ्यात आम्ही एकत्र आहे असं सचिन अहिरांचं वक्तव्य आहे। मुंबईकर भाजपचा माज उतरवतील असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं। आता काही कार्यकर्ते त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही, त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे आणि बदलत्या परिस्थिती अनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे अशातली साध मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत। तर जखम द्यायची। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची दुसरी उमेदवार देखील बिनविरोध विजयी झाली। तर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली। एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तर आज कागदपत्र पडताळणी झाली तर त्यांचा दस्तऐवज देखील तपासून पाहण्यात आलेला आहे। आनंद खूपच जास्त होत आहे। पहिल्यांदा आली आहे आणि खूपच आनंद वाटतं आहे आणि ताई पण निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे खूप आनंदाचा माहोल आहे इथे। थोडं दडपण होतं पण आता रिलॅक्स झाले। आता नेमकं काय विकास कामं तुम्ही करायची तुमची इच्छा आहे? आता जे वरिष्ठ आमचे आहेत त्यांच्या आज्ञेनुसार सगळं आम्ही करू। आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।